पूर्ण बांधलेल्या विटांमध्ये आणि ही जी वीट वापरली गेलेली होती ही एक अशा प्रकारची वीट जी की पाण्यामध्ये तरंगली. आता सध्याच्या वाटला होता काही दिवसांआधी देवीचा मुखवटाचा जो एक थर होता तो अचानकपणे खाली कोसळला आणि देवीचं जे खरं रूप आहे ते समोर आलं. आणि जर हा दगड फिरला तर असं म्हणतात की ती जी इच्छा आहे ती पूर्ण होते, अशी एक प्रकारची मान्यता या ठिकाणी आहे. छत्रपती संभाजी महाराजांसोबत या मंदिराचं काय नातं येतं? तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवसांच्या गॅप नंतर आज परत एकदा आपण आलेलो आहे एक भटकंती करण्यासाठी. आणि आज आपण जे ठिकाण निवडलेलं आहे ते म्हणजेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेलं चिखली तालुक्यातील आमरापूर हे गाव. आणि या ठिकाणी असलेलं या गावचं ग्रामदैवत म्हणजेच बल्लाळदेवी मंदिर. तर या बल्लाळदेवी मंदिराबद्दल एक खास गोष्ट सांगायची म्हणजे तर या मंदिराचा जो इतिहास आहे तो थेट छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासासोबत जोडला गेलेला आहे. हे जे मंदिर आहे हे पांडव कालामध्ये बांधण्यात आलेलं आहे, त्यामुळे याचा जो इतिहास आहे हा खूप मोठा आहे आणि तोच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. या मंदिरावर तुम्ही बऱ्याच वेळा आले सुद्धा असाल, पण या मंदिराची जी काही डिटेल माहिती आहे, जो काही इतिहास आहे तो बऱ्याच लोकांना माहिती नसेल. तर तोच या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घालता करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात. तर मित्रांनो, मी सध्या येऊन पोहोचलो आहे आता बल्लाळदेवी मंदिराच्या पायथ्याशी. माझ्या मागे बघू शकता या ठिकाणी आहे हा मंदिराचा प्रवेशद्वार, जो की एकदम जानेफळ रोडवरती आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही बघसाल तर हा आहे जानेफळ रोड आणि इकडनं आपण आलो आहे, हा आहे आमडापूर रोड आणि त्या बाजूला तो जात आहे तो आहे मेहकर रोड. तर जानेफळ रोडला आपल्याला यायचं आहे आणि थोडं आतमध्ये एंटर केल्यानंतरच आपल्याला आपल्या मागे लागतं आहे हे बल्लाळदेवी मंदिराचं प्रवेशद्वार. तर इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या प्रवासामध्ये आपण एकटे नसणार आहे, तर आपल्यासोबत असणार आहेत आपले दोन मित्र रोहन आणि हर्षल. तर चला मित्रांनो, जाऊया आता मंदिराला एक्सप्लोअर करूयात आणि त्या ठिकाणची जी काही माहिती आहे ती तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, मी सध्या आता बल्लाळदेवी मंदिराच्या एकदम पायथ्याशी. हे मंदिर जे आहे हे एका डोंगरावरती स्थित आहे आणि या मंदिरावरती जाण्यासाठी आपल्याला दोन रस्ते दिसतात. एक पायऱ्यांचा मार्ग आहे जो की पूर्ण दगडांमध्ये बांधण्यात आलेला आहे आणि या बाजूने एक रस्ता आहे. जर तुम्ही गाडी वगैरे घेऊन येत असाल तर थेट गाडी मंदिरापर्यंत सुद्धा जाते, तर तुम्ही गाडीने सुद्धा जाऊ शकता. तर आपण पायरी मार्गाने वरती जाणार आहे. हे मंदिर एका डोंगरावरती स्थित आहे. वर चढून जाण्यासाठी या ठिकाणी दगडी पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत. जवळपास 30 ते 40 पायऱ्या वर चढून गेल्यानंतर आपण मंदिराच्या एका प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो. पण जर तुम्ही गाडी घेऊन येत असाल तर गाडी पार्क करण्यासाठी खाली मोठा परिसर आहे. सोबतच गाडी तुम्ही वर मंदिरापर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकता. मित्रांनो, वरती चढताना या ठिकाणचा परिसर पाहू शकता तुम्ही. पूर्ण एकदम झाडांनी वेढलेला आहे आणि निसर्गरम्य असं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी तुम्ही फॅमिलीसोबत पिकनिकसाठी सुद्धा येऊ शकता. एकदम सुंदर असं ठिकाण आहे. धार्मिक स्थळासोबतच निसर्गाची सुद्धा देण या ठिकाणी लाभलेली आहे. तर मित्रांनो, काही पायऱ्या वर चढून आल्यानंतर बघू शकता माझ्या मागे हे लागले मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. एक प्रवेशद्वार जे ते आपण आतमध्ये येतानाच बघितलं ते एक मुख्य एंट्रन्स गेट आणि त्यानंतर पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला परत एक इथे गेट लागले. मंदिराच्या समोर प्रशस्त आणि सुंदर असा परिसर आहे आणि या परिसरामध्येच अनेक देवी देवतांचे मंदिर आहेत. या मंदिराच्या परिसरामध्येच काही प्राचीन असे दगडामध्ये कोरीव शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. आतमध्ये प्रवेश करतात सुरुवातीला लागतं ते गणेश मंदिर. मंदिराच्या आतमध्ये दगडामध्ये कोरलेली सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे. मंदिराच्या परिसरामध्ये अनेक प्रकारचे झाडं आहेत. मंदिराच्या समोरच बरेचसे तुळशीचे रोप लावलेले दिसतात. या ठिकाणी भक्तांना बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. मंदिर परिसरामध्ये अनेक कोरीव प्राचीन अशी शिल्प आहेत जे आपल्याला त्या काळच्या संस्कृतीचे दर्शन घडवतात. हे मंदिर पांडवकालीन आहे. पांडव काळामध्ये या देवीची मूर्ती 51 फुटाची होती असे सांगितले जाते आणि त्या देवीचे काही अवशेष सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पण या ठिकाणी काही कन्स्ट्रक्शन सुरू असल्यामुळे ते सध्या झाकून ठेवण्यात आलेले होते आणि त्याबद्दलचा माहिती देणारा एक फलक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला.
या माहिती फलकावर दिलेल्या माहितीनुसार बल्लाळदेवी मंदिराच्या जागेवर पांडव काळातील 51 फूट उंचीची जगदंबा देवीची भव्य आणि प्राचीन मूर्ती स्थापन होती। हा त्या मूर्तीच्या अवशेषांचा जुना फोटो आहे। यामधून आपण अंदाज लावू शकतो की ती मूर्ती किती भव्य असेल। आता हेच मूर्तीचे अवशेष जतन करून ठेवण्यासाठी या ठिकाणी एक मंदिर उभारण्यात जात आहे। वऱ्हाडाचा इतिहास या पुस्तकामध्ये या मूर्तीचा स्पष्ट उल्लेख आहे। पांडव अज्ञातवासात असताना काही काळ त्यांचे वास्तव्य या मंदिर परिसरामध्ये होते। त्यानंतर मधील काळात छत्रपती संभाजी महाराज यांचे कामावीसदार आणि अत्यंत विश्वासू असलेले खंडो बल्लाळ यांनी या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार केला। तेव्हापासून या देवीला बल्लाळ देवी म्हणून सुद्धा ओळखतात। या मंदिर परिसरामध्येच खंडोबा, बालाजी, महादेव आणि श्री भैरवनाथांचे सुद्धा मंदिर आहे। या मंदिरातील काही दगडांवरती देवी देवतांचे अत्यंत सुंदर आणि बारकाईने कोरीव काम केलेले काही शिल्प पाहायला मिळाले। त्यानंतर मी या मंदिर परिसरामध्येच असलेल्या प्राचीन अशा महादेव मंदिरामध्ये गेलो। या मंदिरातील महादेवाची पिंड ही थोडी वेगळी वाटली। मंदिराच्या समोरच दगडी नंदी आहे। नंदीच्या मुखासमोरच एक व्यक्ती डोक्यावरती एका टोपलीमध्ये काहीतरी खाण्याची वस्तू घेऊन बसलेला दाखवण्यात आला आहे। आतमध्ये प्रवेश करतानाच श्री गणेशाची सुंदर अशा मूर्तीचे दर्शन होते। दर्शन घेऊन आपण आत जातो आणि आतमध्ये आपल्याला महादेवाची भली मोठी पिंड पाहायला मिळते, जी की इतर पिंडींपेक्षा वेगळी आहे। हे आहे बल्लाळ देवीचं मंदिर। मंदिराच्या समोरच 2 भले मोठे असे स्तंभ आहेत। कदाचित हे दीपस्तंभ असावेत। हा आहे मंदिराचा मुख्य गाभारा। आतमध्ये जाऊन आपण देवीचं दर्शन घेऊ आता। तर मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर मित्रांनो बघू शकता खूप सुंदर अशी भिंतीमध्ये कोरीव काम केलेली देवीची मूर्ती आहे। ही जी हे आताचं नवीन काम आहे आणि या ठिकाणी जर बघत असाल तर देवीचा मुखवटा ठेवण्यात आलेला आहे, जो की प्राचीन आहे। काही दिवसाआधी म्हणजे जो जुना मुखवटा होता देवीचा त्यावरती शेंदुराचं लेपन केलं जातं आणि तो लेपाचा जो थर आहे तो एवढा वाढला होता। काही दिवसांआधी देवीचा मुखवटाचा जो एक थर होता तो अचानकपणे खाली कोसळला आणि देवीचं जे खरं रूप आहे ते समोर आलं होतं। ते सद्यस्थितीत आपण पाहू शकता। आणि जो जुना मुखवटा आहे त्याचं जर तुम्हाला बघायचं असेल तर या ठिकाणी तर जुना मुखवटाचा एक फोटो या ठिकाणी आपल्याला लावलेला पाहायला मिळतो। तर हा जो मित्रांनो हा आहे देवीचा जुना मुखवटा आणि त्यानंतर जो खरं रूप देवीचं पुढं आलं होतं तो म्हणजे हा सद्यस्थितीत असलेला मुखवटा। या मंदिराचं जे बांधकाम मित्रांनो पूर्णपणे विटांमध्ये करण्यात आलेलं आहे। ह्या खूप जुन्या अशा विटा आहेत ज्या की म्हणजे आता सध्या बघितलं तर हे दगड आहे की वीट हे एक्झॅक्टली कळत नाहीये, पण या ठिकाणच्या हे जे पूर्ण बांधकाम आहे विटांमध्ये। आणि ही जी वीट वापरली गेलेली होती ही एक अशा प्रकारची वीट आहे जी की पाण्यावरती तरंगते। आपण सध्याच्या ज्या विटा बघत असतो आपण ज्या घरासाठी वापरतो त्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्या बुडाल्या जातात, पण ह्या ज्या विटा त्या पाण्यावरती तरंगतात आणि त्याचा नमुना सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे ज्यावरती ती माहिती दिलेली आहे आणि एक फोटो दिलेला आहे। आता एक्झॅक्टली आता रिअलमध्ये तर त्या विटा सध्या आपल्याला इथं पाहायला नाही मिळणार, पण फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे त्या विशिष्ट ज्या विटा आहेत त्या ठिकाणी पाण्यावरती तरंगत आहेत। रोडमध्ये हे बघू शकता मित्रांनो, हे मंदिराचा बाहेरचा भाग आहे आणि मंदिराचं स्ट्रक्चर पाहू शकता किती सुंदर प्रकारे एकदम बांधण्यात आलेलं आहे। आर्किटेक्चर पण बघू शकता हे किती जुनं आहे, पांडवकालीन हे मंदिर। आणि या बाजूला जर बघितलं मंदिराच्या परिसरामध्येच या ठिकाणी काही सभागृह या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे संस्थांकडून, ज्या ठिकाणी
मंदिराचे अनेक कार्यक्रम सोबतच काही लग्न कार्यसुद्धा या ठिकाणी केले जातात. या मंदिराच्या मागच्या बाजूला मनोकामना देवीचे मंदिर आहे. त्या ठिकाणी एक इच्छा पूर्ण करणारा दगड आहे, तो तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, मी सध्या आलो आहे आता. हे आहे मनोकामना देवीचं मंदिर, जे की या मंदिर परिसरामध्येच आहे. आणि या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी मनोकामना देवीची एक मूर्ती आहे आणि या शेजारी समोरच या ठिकाणी एक दगड ठेवण्यात आलेला आहे, ज्याला की मनोकामना देवीचा दगड म्हटला जातो. ज्या खाली 1 रुपया ठेवायचा आणि त्यावरती हात ठेवून आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला मागायची. आणि जर हा दगड फिरला तर असं म्हणतात की ती जी इच्छा आहे ती पूर्ण होते. अशी एक प्रकारची मान्यता या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, हा आहे मंदिराच्या बाहेरचा संपूर्ण परिसर. हे टेकडीवरती मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला बघितलं तर या ठिकाणी शेती आहे, बरेचसे जंगलात आहे. बऱ्याच वेळा या मंदिरामध्ये अस्वल, बिबट्या यांसारखे जंगली प्राणीसुद्धा या ठिकाणी येत असतात. तर मित्रांनो, मंदिर तर आपण बघितलं, पण या मंदिराचा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर हे खूप प्राचीन असं पांडवकालीन मंदिर आहे. आणि या मंदिराचा एक मध्यंतरीचा एक इतिहास सांगायचा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांसोबत या मंदिराचं काय नातं येतं. तर छत्रपती संभाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेले खंडो बल्लाळ, जे की त्यांचे एक अष्टप्रधान मंडळातील एक प्रमुख होते, ते ज्यावेळी या भागामध्ये मोहिमेवर होते त्यावेळी त्यांनी बघितलं की या मंदिराची बऱ्याच प्रमाणात मुघलांकडून नासधूस झालेली होती आणि जी देवीची मूर्ती होती त्याचीसुद्धा बऱ्याच प्रमाणात विटंबना झालेली होती. तर त्यांच्या मनामध्ये आलं की आपण या मंदिराचा जीर्णोद्धार करावा आणि त्यांनी या मंदिराचा सर्वात पहिला जीर्णोद्धार केला. तेव्हापासून या मंदिराला बल्लाळ या नावाने, म्हणजे या देवीलाच बल्लाळ देवी या नावाने ओळखण्यात येतं, जे की खंडो बल्लाळ यांच्या नावावरून देण्यात आलेलं आहे. अशा प्रकारचा एकंदरीत या मंदिराचा एक छोटासा इतिहास आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो मी या ठिकाणी संपवतो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवा. या मंदिराची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची जी बेल आयकॉन आहे ती ऑलवरती सेट करून ठेवा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला मित्रांनो, भेटूया लवकरच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.